brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. महायुतीला एकूण 6 जागा आहेत तर महाविकास आघाडीला 1. भाजपकडून 4 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. अजित पवारांच्या एनसीपी कडून पार्थ पवारांच्या नावाची चर्चा सुरू होती आणि त्यांना संधी सुद्धा देण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मात्र कुणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून होतं. गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ आणि राहुल शेवाळे यांची नावं चर्चेत होती. अखेर शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचं नाव अनपेक्षितपणे पुढे आलं आणि चर्चांना उधाण आला. एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारे यांच्या नावाला हिरवा कंदील सुद्धा दिला. पण कधीच आमदार किंवा खासदार नसलेल्या ज्योती वाघमारेंनी दिग्गजांना बाजूला करून थेट राज्यसभेवर संधी कशी मिळवली हेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. ज्योती वाघमारे नेमक्या कोण आहेत, त्यांचा राजकीय प्रवास कसा होता ते आपण बघूयात. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. शिवसेना शिंदे गटाकडून राज्यसभेसाठी प्राध्यापक ज्योती वाघमारेंना संधी देण्यात आली आहे. सुरुवातीला माजी खासदार राहुल शेवाळे यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात होतं, पण ऐनवेळी त्यांचं नाव मागे पडल्याची माहिती समोर आली आणि ज्योती वाघमारेंना संधी देण्यात आली. सोलापुरात प्राध्यापक असलेल्या ज्योती वाघमारेंनी प्रणिती शिंदेंना टफ फाईट दिली आहे. पण त्यांची राजकीय सुरुवात खरं तर प्रणिती शिंदेंमुळेच झाली होती. शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी 2002 ते 2004 मध्ये त्या प्रणिती शिंदेंच्या जाई-जुई प्रतिष्ठानाच्या माध्यमातून काही काळ समाजकार्य करत होत्या. त्यानंतर त्यांनी काही काळ निवेदिका म्हणून काम केल्यानंतर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानं दिली, तीही महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये. काही काळातच त्या उत्तम आणि तडफदार वक्त्या म्हणून परिचित झाल्या. त्या वालचंद कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. मराठीवर प्रभुत्व असल्यानं वक्तृत्वानं त्यांनी मंच गाजवले. त्यांच्या कार्याची दखल घेत आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांना काँग्रेसमध्ये सामावून घेतलं होतं. ज्योती वाघमारे यांनी देखील 2014 मध्ये सोलापूर महिला काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून काम केलं, पण त्यानंतर काही काळ त्या राजकारणापासून जरा लांब राहिल्या. पण ज्योती वाघमारेंची खरी ओळख ही त्यांच्या समाजकार्यामुळे आणि त्यांच्यात ते रुजलंय त्यांच्या वडिलांमुळे. सोलापुरातल्या आंबेडकरी चळवळीत काम करणारा चेहरा म्हणून डॉक्टर ज्योती वाघमारे यांची खरी ओळख आहे. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पॅन्थरचे कार्यकर्ते होते. एका हॉटेलमध्ये ते वेटर म्हणून काम करायचे आणि बांधकाम मजूर म्हणूनही ते अनेकदा जायचे. पण चळवळीतील त्यांचं काम पाहून नागरिकांनी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिलं होतं. ज्योती वाघमारेंनी सुरुवातीच्या काळात मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून कार्य सुरू केलं. राजकारणापासून काही काळ त्या लांब होत्या, पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पक्षाची वैचारिक भूमिका प्रभावीपणे मांडण्याचं काम त्या करतात. शीतल म्हात्रे, नीलम गोऱ्हेंना बाजूला सारून दसरा मेळाव्याला ज्योती वाघमारेंना बोलण्याची संधी देण्यात आली होती आणि त्यांच्या त्या एका भाषणामुळे त्या सगळीकडे चर्चेत आल्या. त्यानंतर सलग 2 वर्ष त्यांना दसरा मेळाव्यात बोलण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्याकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी सुद्धा ज्योती वाघमारे यांच्यावर होती. आक्रमक आणि अभ्यासू वक्तृत्वामुळे त्या शिंदे गटाच्या प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. शिंदे गटात महिला नेतृत्वाची मोठी पोकळी होती. त्यांनी प्रवेश करून ती पोकळी भरून काढण्याचं काम केलं. त्यामुळे त्यांची नियुक्ती ही शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या म्हणून करण्यात आली. त्यासोबतच त्यांच्याकडे संपर्क प्रमुख धाराशिव जिल्हा ही अतिरिक्त जबाबदारी सुद्धा देण्यात आली आणि आता त्यांना राज्यसभेवरही संधी देण्यात आली आहे. एक कणखर, सुशिक्षित महिला नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी इंग्लिश लिटरेचरमध्ये PhD केलं असून त्यांचं साधारण 5 भाषांवरती प्रभुत्व आहे. त्यात इंग्लिश, हिंदी, मराठी, कन्नड आणि तेलुगूचा समावेश आहे. त्यामुळे राज्यसभेवर गेल्यानंतर त्यांची कारकीर्द कशी असणार आहे, ते कुठले मुद्दे मांडतात आणि महाराष्ट्रात एकूणच समीकरण कसं बदलतं हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबई तकचे व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.